न्यायालयाचे स्थगन आदेश असतानाही विशाळगडावरती ठराविक समुदायाला लक्ष्य करून निष्कासन कारवाई करण्यात आली। या कारवाईचा निषेध म्हणून मुंब्रा सामाजिक कार्यकर्त्यांनी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढून निदर्शने केली। यावेळी निदर्शकांनी पोलिसांनाही निवेदन दिले। विशाळगडावरती उभी करण्यात आलेली दुकानं, घरं प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहेत। ठराविक समाजाला लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करीत ही निदर्शने करण्यात आली। यावेळी निदर्शकांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या। या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितलं की न्यायालयाने निष्कासनाची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे। जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कारवाई करू नका असे स्पष्ट आदेश असतानाही दोन धर्मांमध्ये अलबेल असताना तणाव निर्माण करून राजकारण करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे। देशातील सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी हे कृत्य केलं जात असून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मूक निदर्शने केली आहेत असे यावेळी सांगितले। दरम्यान यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देऊन सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनामध्ये शेकडो शांतताप्रिय नागरिक उपस्थित होते। आज खूप मोठा दिवस आहे आशुरेचा, तर आपण खूप चांगली पद्धतीने ऑर्गनाइज्ड शांतीपूर्वक निषेध जाहीर केला। ACP सर होते, त्यांना आम्ही मेमोरेंडम दिला, कारण की तिथे विशालगडमध्ये जे हिंसापूर्वक घटना झाली आहे त्याचा निषेध जाहीर केला, कारण की तिथे जे मॅटर आहे ऑलरेडी कोर्टमध्ये आहे आणि विशालगड जे फोर्ट आहे ना दॅट इज ऑलरेडी इन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, तर लोकांचं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा काय विषयच नव्हता। आपण देश आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर, आपला देश कॉन्स्टिट्यूशनवर चालणार आहे की लोकांच्या मनवर चालणार आहे? देशात किती काय गडबड होत आहे आणि दररोज काय ना क्राईम होत आहे, तर लोक स्वतःच तलवार घेऊन स्वतःचा इन्साफ करायला जात आहे का? स्वतःचा इन्साफ करायला आपल्याला स्वतःला जाणार आहे का? नाही ना, तर मग कोर्ट आणि लॉ कशाला आहे? मला असं वाटतं की लोकसभामध्ये सरकारला चांगला रिस्पॉन्स नाही भेटला आहे महाराष्ट्रावरून, तर त्यांचे हा एक वोट पॉलरायझेशन टॅक्टिक आहे। दिस इज व्हेरी पॉलिटिकल। पण कुठलीही आणि कोणतीही धार्मिक जे स्थान आहे, कुठलेही जे मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च, तिथे तुम्हाला जाऊन राजनीती करण्याची काय गरज आहे? लोकांनी तुम्हाला दाखवलं लोकसभा इलेक्शनमध्ये की लोकांना अशी घाणेरडी राजकारण नको आहे, तरी पण तुम्हाला सुचत नाही आहे। अरे डेव्हलपमेंटवर काय काम करा ना। आणि सरकारने स्टेटमेंट दिलं आहे की इलिगल एन्क्रोचमेंटवर आम्ही कारवाई करू, पण मला सरकारला विचारायचं, माझा हा प्रश्न आहे की ज्या लोकांनी तिथे दंगे ऑलमोस्ट केलेले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? कारण त्यांच्यावर तुम्ही मकोका जाहीर करणार आहे ना, आणि त्यांच्यावर तुम्ही IPC 153 अँटी टेररिस्ट ॲक्ट पण त्यांच्यावर लागणार आहे ना। कारण की कोणी सरकारला काय पण कधी प्रश्न विचार करत आहे तर त्यांच्या मागे तर तुम्ही अँटी टेररिस्ट लॉ लावतात ना, मग यांच्यावर पण मोठी कारवाई होणार आहे ना। दॅट इज इफ दॅट इज इलिगल यू डू अबाईड बाय द लॉवर जसं लिहिलं आहे तसं तुम्ही इलिगल बांधकामावर तुम्हाला जे करायचं, पण ते पोलीस आणि प्रशासनाचं काम आहे, लोकांचं काम नाही आहे। लोक तिथे जाऊन तोडफोड नाही करू शकते। लोकांची बिझनेसच्या तिथे लॉस झाला आहे, त्यांची दुकान तुटली आहे आणि ओव्हरऑल माहोल किती भयभीत झाला आहे। मग असं नको आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्राची जनताला असं नको आहे।